नमस्कार. कालच्या लेक्चरला आपण मायकल पोर्टर विषयी थोडी माहिती बघितलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जे 5 मॉडेल्स दिलेले होते, त्याच्यामध्ये थ्रेट्स ऑफ न्यू एंट्रंट्स, रायव्हलरी अमंग एक्झिस्टिंग फर्म्स, बार्गेनिंग पॉवर ऑफ बायर्स, बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायर्स, थ्रेट ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस, हे 5 पॉईंट आपण डिस्कस केलेले होते. त्या संदर्भातली माहिती पाहिलेली होती. आज आपण जे बघणार आहे ते कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज बघणार आहे. This theory is developed by the well-known Harvard Business School professor Michael Porter. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसची जी काही थिअरी आहे ती कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसची थिअरी ही मायकल पोर्टर यांनीच लिहिलेली आहे. A question at the famous economic theory of competitive advantage. Porter suggests 4 sets of factors that contribute to the well-being of nation. They are as follows. पॉर्टरच्या मतानुसार 4 असे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं आपलं नेशन चांगल्या प्रकारे घडू शकतं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट दिला आहे, द फर्स्ट सेट ऑफ फॅक्टर्स पर्टेन टू कंडिशन्स सच ॲज द नेशन्स रिसोर्सेस, एज्युकेशन अँड स्किल ऑफ इट्स पीपल अँड इट्स लेबर कॉस्ट. देशामध्ये असणारे जे काही नेशनचे रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपण स्त्रोत म्हणतो, उत्पादनासंदर्भात रॉ मटेरियल लागणार असेल त्या संदर्भातले असणारे स्त्रोत, त्याचबरोबर देशामध्ये असणारे एज्युकेशन आणि त्याचबरोबर त्याचं असणारं स्किल, लोकांच्या जवळ असणारं स्किल, कौशल्य, आणि त्याचबरोबर लेबरची असणारी कॉस्ट. कमी किमतीला जर तुम्हाला लेबर अवेलेबल मार्केटमध्ये होत असतील तर साहजिकच प्रोडक्शनची किंमत कमी राहते. तुमच्याकडे स्किल्ड वर्कर्स असतील तर चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन करता येऊ शकतं. वेल एज्युकेटेड असतील तर, रिसोर्सेस तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात अवेलेबल असतील तर तुम्हाला प्रोडक्शन चांगल्या पद्धतीनं करता येतं. The second of the factors consist of the demand conditions of the nation. These demand conditions include market size, the degree of consumer sophistication, and the way products are advertised. आता सेकंड फॅक्टरचा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसवरती कुठला परिणाम होतो की तुमची मार्केटची साईज काय आहे. थोडक्यात डिमांड कंडिशन काय, तर डिमांड कंडिशन म्हणजेच काय की आपल्याला कोणत्या ठिकाणी मागणी उपलब्ध होऊ शकते, मग त्यानुसार आपल्या वस्तूंची खरेदीसाठी मार्केटची साईज काय आहे. आता जर समजा तुम्ही 4 व्हीलर कार बनवणार असाल तर 4 व्हीलर कारचा असणारा तुमचा ग्राहक वर्ग जो आहे किंवा कंझ्युमर आहेत किंवा त्याची डिमांड आहे ती साहजिकच कशी असणार आहे, कमी असणार आहे. भारताचा जर विचार करायला गेला तर भारतामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये गरीब लोकही जास्त आहेत. त्यामुळे 4 व्हीलर कार घेण्याची किंवा परवडण्याची त्यांची ऐपत नसते. मग अशा वेळेला तुमचे जे काही मार्केट असणार आहे ते कसं असणार आहे, 4 व्हीलर कार जर तुम्ही सेल करणार असाल तर मार्केटची साईज तुमची कमी असणार आहे. त्याचबरोबर द डिग्री ऑफ कंझ्युमर सॉफिस्टिकेशन आणि वे प्रोडक्ट्स आर ॲडव्हर्टाइज्ड. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कशा प्रकारे करता, त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा सुद्धा परिणाम हा कशावरती होतो तर आपल्या वस्तूंच्या प्रॉफिटेबिलिटीवरती होत असतो. तुमची ॲडव्हर्टाइजमेंट जर चांगली असेल तर साहजिकच कॉम्पिटिटर्सपेक्षा तुमचं प्रोडक्ट हे जास्त प्रमाणामध्ये खरेदी केलं जाईल. द थर्ड फॅक्टर आता आपण बघणार आहे, द थर्ड सेट ऑफ फॅक्टर्स इज कन्सिडर्ड विथ सप्लायर्स. तिसरा जो फॅक्टर आहे तो सप्लायरशी रिलेटेड आहे. पोर्टर ऑब्झर्व दॅट अ कंपनी प्रॉपर्स वेन सपोर्टिंग कंपनीज आर लोकेटेड इन द सेम एरिया. आता ज्या ठिकाणी तुम्ही प्रोडक्शन करताय त्या ठिकाणी जर तुम्हाला सप्लायर्स अवेलेबल असतील तर अशा वेळेला तुमचा त्या सप्लायरकडून माल मागवणं किंवा मालाचा पुरवठा होणं या ज्या गोष्टी आहेत ते पटकन होऊ शकतात. ते जर तुम्ही दुसऱ्यांकडून कुणाकडून जर मागवणार असाल तर त्यावेळेला काय होतं तर त्याच्यावरती म्हणजे लांबून जर तुमचा माल येणार असेल तर तुम्हाला माल मिळायला डिले होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या प्रोडक्शनवरती होतो आणि अर्थातच त्याचा परिणाम सेलवरती परिणाम झाले की आपोआप प्रॉफिटवरती. मग हे एकमेकांशी रिलेटेड अशा गोष्टी आहेत, म्हणजे याच्यावरती सप्लायर्स फॅक्टरचं सुद्धा इथं कन्सिडरेशन केलं जातं. आणि फोर्थ पॉईंट दिला आहे, द फोर्थ सेट ऑफ फॅक्टर्स कन्सिस्ट ऑफ द स्ट्रॅटेजी आणि स्ट्रक्चर ऑफ द फर्म ॲज वेल ॲज अ रायव्हलरी अमंग द कॉम्पिटिटर्स. तुम्ही कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरताय किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर वापरताय किंवा तुमचे रायव्हलरी किंवा कॉम्पिटिटर्स कशा प्रकारचं स्ट्रक्चर वापरतात ह्याचा सुद्धा परिणाम हा तुमच्या वरती होत असतो. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसमध्ये या 4 महत्त्वाच्या घटकांचा काय केला जातो, विचार केला जातो. आता रायव्हलरी अमंग कॉम्पिटिटर्समध्ये आपल्याला एक सांगता येईल, म्हणजे जर तुमच्या कॉम्पिटिटर्सनं चांगल्या प्रकारे तुमचे म्हणजे प्रोडक्शन जे आहे ते प्रेझेंट करताना चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर केलेलं असेल, म्हणजे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट चांगली केली असेल, त्याचं पॅकेजिंग चांगलं केलं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आफ्टर सेल सर्व्हिसेस त्यांनी प्रोव्हाइड केल्या असतील
तर अशा वेळेला मात्र काय होतं, तर आपल्यापेक्षा त्यांची वस्तू जास्त मार्केटमध्ये खपली जाते. म्हणजे रायव्हलरीनी काय केलेलं आहे, स्ट्रॅटेजी कुठली वापरली आहे, व्यूहरचना कुठली वापरली, याचा सुद्धा परिणाम कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसमध्ये कन्सिडर केला जातो. म्हणजे हे 4 घटक जर तुमच्याकडे चांगले असतील तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकता. यासाठी हे 4 घटक तुम्हाला दिलेले आहेत. According to Michael Porter, the combination of these 4 sets of factors lead to competitive advantage. When only 2 sets are favorable, competitive advantage cannot be sustained. वरील 4 पॉईंट्स हे महत्त्वाचे आहेत कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेससाठी, कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी. वरचे 4 घटक महत्त्वाचे आहेत. यातला एक जरी घटक तुमचा 2 घटक जर तुमचे फेवरेबल असतील आणि 2 फेवरेबल नसतील तरीसुद्धा तुम्ही मार्केटचं जे काय असणारे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये टिकून राहू शकत नाहीत. Thus, availability of natural resources is not always necessary. रिसोर्सेस तुमच्याकडे सगळे अवेलेबल आहेत, पण जर तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी जर नसतील तर त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहू शकत नाही. Thus, availability of natural resources is not always necessary. Porter had offered various suggestions to make United States more competitive. मायकल पोर्टरनं काय केलं की युनायटेड स्टेट्स हे मोर कॉम्पिटिटिव्ह होण्यासाठी त्यांनी काही सजेशन्स केलेले होते की जेणेकरून मार्केट त्यांना जास्त प्रकारे कॅप्चर करता यावं किंवा प्रॉफिटेबिलिटी त्यांची वाढावी या दृष्टिकोनातून. दे इन्क्लूड द फॉलोइंग मेजर्स. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय दिले, अलाउइंग बँक्स टू ओपन इक्विटी इन बिझनेस एंटरप्राइजेस. बँकांना इक्विटी बिझनेस एंटरप्राइजेसमध्ये त्यांनी भाग घ्यावा किंवा बिझनेस एंटरप्राइजेसमध्ये त्यांनी भांडवल गुंतवावं यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोहिबिटिंग अलायन्सेस अँड मर्जर्स अमंग लिडिंग कॉम्पिटिटर्स. जे कोणी कॉम्पिटिशन करणारमध्ये टॉपमध्ये असतील तर अशांचं जे काही मर्जर होतं किंवा त्यांचं एकत्रीकरण होतं याच्यावरती आळा घातला जावा. अलाविंग सिलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट टॅक्स क्रेडिट टू स्टिम्युलेट इन्व्हेस्टमेंटवरती इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जो काही टॅक्स आहे तो टॅक्स कमी केला पाहिजे किंवा अलाव केला पाहिजे. एनकरेजिंग हेल्दी कॉम्पिटिशन. जी काय मार्केटमध्ये होणारी जी काही कॉम्पिटिशन आहे ती कशी ठेवली पाहिजे, हेल्दी ठेवली पाहिजे. मेकिंग फायलिंग ऑफ अनवॉरंटेड लॉसूट्स मोर डिफिकल्ट. जे काही लॉसूट्स आहेत ते डिफिकल्ट थोडे, म्हणजे कायदे जे आहेत ते कायद्यानुसारच काय केली पाहिजे, तर बंधनं बऱ्यापैकी प्रमाणामध्ये जर घातली गेली तर चांगल्या प्रकारे काय होऊ शकतं, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजचा फायदा जो काय आहे तो सगळ्यांना घेता येतो. In 1980, Michael Porter developed a model of competitive strategies which is known as Porter's generic competitive strategies. 1980 मध्ये मायकल पॉर्टरने एक मॉडेल डेव्हलप केलेलं होतं कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी संदर्भात, ज्याचं नाव होतं पॉर्टर्स जेनेरिक कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीज. According to Porter, the strategy formulation requires an analysis of attractiveness of an industry and the company's position within the industry. Thus, analysis becomes the basis for formulating generic strategy. Analysis हे फॉर बेसिक जेनेरिक स्ट्रॅटेजीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. थँक यू सो मच.